तर बघा प्रतीक बने बंटी बने यांच्याकडून प्रतीकसाठी आव्हान आहे की पहिल्या चेंडूवर बोल्डच्या स्वरूपात घडी बाद केला तर 500 रुपयाचा पारितोषिक प्रतीकसाठी आहे. सॅनियो आणि सुप्रियम अशी सलामीची जोड. नक्कीच लेफ्ट हँडेड फलंदाजाला नक्कीच इथे एक संधी आहे. लक्षात ठेवा सॅनियो हाच खेळाडू आहे जो याच युसीपीएल मधून वर आलेला मुलगा. नो डाऊट त्याच्यामध्ये कॅलिबरने त्याला पुढे नेलं, पण नक्कीच फेम, कारण नक्कीच मला अजूनही आठवते पर्व तिसऱ्यामध्ये वाटतं इमर्जिंग प्लेअरचा किताब भेटला होता आणि त्याच्यानंतर चालू झालेला त्याचा प्रवास अद्यापपर्यंत कायम आहे. एक अफलातून फलंदाज आहे, लेफ्ट हँडेड फलंदाज. नक्कीच एक गाव फॉर्मॅट मध्ये देखील चांगली कामगिरी सॅन्यू यांनी केली आहे. बघूया प्रतीक. नक्कीच प्रतीककडे पाहिलं तर एक नामांकित गोलंदाज यादीतील एक मुख्य नाव. पहिला चेंडू घेऊन, पहिला चेंडू जबरदस्त गॅप मध्ये खेळला होता, पण नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण. तर केटीएम गाडीची चावी जर कोणाला सापडली तर आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. इनफिल्ड मध्ये असेल मला वाटतं केटीएम ची चावी आहे. बघूया पुन्हा एकदा प्रतीक. ह्या वेळी नक्कीच फटका मोठा मारायचा जरूर होता, पण बॅट आणि बॉल जर समांतर होत नाही. नक्कीच प्रतीककडे पाहिलं वेग थोडासा नक्कीच कमी जरूर झालाय, पण नक्कीच कारण सराव नाही त्याच्याजवळ. बोटीतलं काम, त्याच्यानंतर क्रिकेटला वेळ देणं, नक्कीच या सर्व गोष्टी हँडल कराव्या लागतात एका क्रिकेटरला. यावेळी पुन्हा चांगला चेंडू मिस होता येता. बघूया पुढचा चेंडू घेऊन प्रतीक आपल्या षटकातील. बघूया प्रतीक पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. यावेळी चांगला फटका. बघूया क्षेत्ररक्षक जांगेड होते मला वाटतं तिथं, अशफाक होते. फक्त आणि फक्त एकच धाव. तिसऱ्या चेंडूवर एक धाव जरूर आले प्रतीक. की चांगले चेंडू हाताळत आहेत. धावसंख्येच्या धावसंख्या एकच झाल्या. नक्कीच इथून जम्बो किंग संघाचे नक्कीच ग्लेन बने जरूर नाहीत. 3 धावा झालेल्या आहेत. सुप्रियाने जर 3 चेंडूवर 3 षटकार मारले तर प्रतीक बने यांच्याकडून 1000 रुपये दिले जातील. मला वाटतं प्रतीक बने कुठल्या संघाला आव्हान लावतात आम्हाला समजत नाही. त्यांचा संघ गोलंदाजी करतोय. बघूया ह्यावेळी नक्कीच चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा राईज जरूर झाला. निर्धाव चेंडू जातोय. नक्कीच आज वाटतं श्रीलेन यांचे ओनर प्रतीक बने यांचा वाढदिवस आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा प्रतीक. बंटी ह्यावेळी बघूया इथून डायरेक्ट हिट जरूर झाला होता. पंच दर्शवतात अवांतर 1+1 आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली. तर कॅमेरामॅनला विनंती असेल. नक्कीच तिसऱ्या पंचाकडे रिफर केलंय. दोन्ही संघाने एक एक रिव्ह्यू जरूर आहे. जर रिव्ह्यू लॉस झाला तर नक्कीच तुमचा रिव्ह्यू गेला, मग मोक्याच्या क्षणी देखील तुम्हाला भेटणार नाही तो. फेअर डिलिव्हरी आहे. फलंदाज शफल झाले तर नक्कीच आपली मोठी लाईन काउंट केली जाईल. बघा शफल कुठे, जेव्हा आपल्या ऑफ स्टंपच्या पुढे पाय येतो तो शफल मानलाच जाईल. आणि फ्रेम मध्ये बघू शकता तुम्ही. जर तुम्हाला डाऊट असेल तुम्ही फ्रेम मध्ये बघा. आपण रिप्लेस की सोडायला सांगतोय.
आपल्या टेलिकास्ट मॅनला विनंती असेल आपण रिप्ले सोडा. तर पहिलं षटक संपलंय. बघूया सुनील दुसऱ्या षटकासाठी सुनील यांच्यावर प्रचारण केलंय. तर सुनील याने हॅट्रिक घेतली तर बघा समद यांच्याकडून त्यांना 500 रुपये दिले जातील. आव्हानावर आव्हान आहेत आज. चला घाईकडा विनंती करतोय, इथून नक्कीच गेअर बदलावा लागेल कारण नक्कीच चांगले फलंदाज जम्बो किंग संघाची मला वाटतं कुठेतरी डगआउट मध्येच राहते कारण नक्कीच इथून पार्टनरशिप होणं तेवढंच गरजेचं आहे. सुनील यावेळी बघूया फलंदाज काय करत आहे मला समजत नाही. अगोदर ऑफ स्टंपवर तुम्ही खेळत आहेत आणि नक्कीच चेंडूला रिलीज करत आहेत. आपण शफल वाईड एवढा बी मोठा ठेवला नाही. मला वाटतं जो आपण क्रीजचा पण घेतला नाही, आपण त्याच्यासाठी एक वेगळी लेशा ठेवलेली आहे म्हणजे जेणेकरून फलंदाजाला ॲडव्हान्टेज येईल. नाही तर आपण जर हल्ली बघतोय तर नक्कीच जी क्रीज लाईन आहे ती पकडली जाते. आनंदवाडीला सुद्धा तुम्ही पहिले यावेळी चांगला फटका बघूया किती धावा भेटतील या फटक्यावर. चेंडू जातो वन बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. चेंडू बघा तिथे जरा फटका. नक्कीच इथून तुम्हाला धावा किती तर 50 प्लसचा तुम्हाला टार्गेट ठेवावं लागेल कारण आजच्या दिवसात नक्कीच गोलंदाजांचा बोलबाला राहिला आहे पण नक्कीच फलंदाजाला देखील तेवढी मेहनत करावी लागेल. 50 प्लस एक सन्मानजनक स्कोर आपण नेहमी म्हणतोय. बघूया पुढचा चेंडू सुनील पुन्हा एकदा त्याच दिशेने जबरदस्त फटका. बघूया किती धावा देऊन जाईल. चेंडू किती आहे, मधून गेलाय की वरून गेलाय पंच दर्शवतील. खालून गेलाय, 4 धावा असतील या. बॉल द्यायचा आहे. बॉन्सन लवकर जा बॉन्सन. पॉवर प्ले चालू आहे म्हणून नवीन चेंडू देतोय. 4 धावा, बॅक टू बॅक चौकार. वाटतं चेंडू भेटलेला आहे की काय वॅन्सन. चला पुढचा चेंडू घेऊन सुनील. पुन्हा एकदा त्याच दिशेने आणखी एक फटका. बघूया किती धावा देऊन जाईल. क्षेत्ररक्षक आहेत पण हा चेंडू देखील सलगचा 3रा चौकार. सुप्रिया नक्कीच काही चेंडू निर्धाव जरूर फेकले. बघूया पुन्हा एकदा. यावेळी पुन्हा एकदा यावेळेला दिशा बदलले. आणखी एक मोठा फटका. सिप्रियन सुनील याने मागील मॅच मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली पण आता मात्र त्याच्यावरच हावी ठरलाय. आतापर्यंत या ओव्हर मध्ये बघायला गेलो तर मला वाटतं 18 धावा, 3 चौकार 1 षटकार.
पुन्हा एकदा तीच दिशा, बघूया किती धावा भेटतील. आणखी एक चौकार, बॅन्सन चेंडू आलाय. सव्वीस धावा झाल्यात. 26. लाईव्ह वाले जेवत आहेत ते म्हणून अपडेट झालं नाही. काय नाही आपली स्पर्धा आहे. चला चला घाई करा. बघूया सांघिक तिसरं, वैयक्तिक दुसरं षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज मागवर गोलंदाज प्रतीक याने पहिल्या ओव्हर मध्ये मला वाटतं फक्त आणि फक्त बघूया. सॅनियोला कमाल करावी लागेल इथून. बघूया प्रतीक, पहिला चेंडू घेऊन सॅनो यांच्यासाठी. यावेळी नक्कीच भरपूर बाहेर चेंडू आहे. वाईट प्लस किती धावा येतील. फक्त आणि फक्त एकच धाव. वाईड. प्रतीक याला नक्कीच आव्हान आहे. जर हॅट्रिक साध्य केली तर बंटी यांच्याकडून 1000 रुपये दिले जातील. बघूया त्या संधीचा फायदा उचलेल का प्रतीक. प्रतीक टू सिप्रियन. ह्यावेळी तेज तर्रार. नक्कीच इथून प्रतीक कुठेतरी रोख लावण्याचा प्रयत्न जरूर करा, कारण नक्कीच आपण धावसंख्या बघितली. धावसंख्या झाली मोठं 28-28. आतापर्यंत प्रतीक यांच्या षटकातील एक चेंडू जरूर झालाय. ब्रॅन्सन थँक्यू. एक चेंडू हरवला पण एक गमावला. यावेळी हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि यस कुठली चुकी नाही. जो साफला रचला होता त्या साफल्यामध्ये सिप्रियन याला परतावा लागेल. कमॉन डीजे. KTM ची चावी जर कोणाला सापडली तर आमच्यापर्यंत जमा करा. JD यांची KTM ची चावी हरवलेली आहे. चला प्रतीक गर्या, आता मात्र नक्कीच पुन्हा एकदा चांगला कमबॅक. नक्कीच जो चावी देईल त्याला काहीसं गिफ्ट देखील देतील JD. बघूया प्रतीक टू निंकल. हा देखील एक चांगला कॉन्ट्रास्ट. ह्यावेळी मोठा फटका जरूर मारायचा होता. बघूया तिथे क्षेत्ररक्षक चुकी करत आहेत. जिथे एक ही धाव नव्हती तिथे 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीला जातील का, पण नाही. फक्त आणि फक्त 2 धावा. बघूया नक्कीच चांगला चेंडू. या 2 धावसंख्येने संघाच्या 30 धावा पूर्ण होतील. प्रतीक कमबॅक करतोय, कारण नक्कीच सुनील यांचं षटक भरपूर महागडं ठरलं. तब्बल मला वाटतं 4 चौकार 1 षटकार. नक्की क्षेत्रक्षमध्ये काहीसा बदल जरूर करत आहेत.
प्रतीक आतापर्यंत या ओव्हरमध्ये नक्कीच चांगला मारा प्रतीक माध्यमातून झालेला आहे. पुढचा चेंडू घेऊन यावेळी पायावर टाकलेला चेंडू होता. डी झोनवर चेंडू जातो. धावा धावून गडा चेंडू वळलेला आहे. बघूया श्रीकांत चेंडू फील्ड पर्यंत 2 धाव पूर्ण. 2 धावसंख्येने संघ पोहोचेल 32-32 या धावसंख्येवर. तर सामन्यामध्ये काहीसा वेध तो येतोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाली आमचे स्कोरर अविनाश 32-32. षटक क्रमांक 3 मैदानाच्यात मार्गस्थ आहे प्रतीक. बघूया पुन्हा एकदा बघूया यावेळी जबरदस्त फटका. बघूया किती धावा येत आहेत. या 6 धावा असतील. षटकार संख्या 38 प्रतीक यांच्यावर आता आक्रमण चढवण्याचा प्रयत्न होतोय. यावेळी समोरला येऊन बिग 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 अँड बिगी षटकार. करायच्या सैन्य संघाची धावसंख्या पोहोचेल ती म्हणजे 44. 15च्या धावगतीने संघ पुढे जात आहे. इथून या धावसंख्येवर रोग द्यावा लागेल. तर चला घाई करायची आहे. षटक क्रमांक 3 साठी अरबाज आलेले आहेत. समद यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जर अरबाज याने हॅट्रिक साध्य केली तर. बघूया चला घाई करा अरबाज. 4 मिनिटं शिल्लक आहेत तुमची. यावेळी पहिला चेंडू फुल टॉस आणि फुल टोल वसूललेला आहे. 6 धावा षटकार. आणि 50 धावा पूर्ण.
यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बघूया शतरक्षक तिथे आहेत पण आउटफील्डची साथ त्याला भेटत नाही. पुढचा चेंडू घेऊन ह्यावेळी बघूया पंच दर्शवतील अवांतर धाव. फर्स्ट वन सुद्धा केलेलं आहे. एक अवांतर धाव संख्येने संघ पोहोचेल. अविनाश 55 धावा भरपूर जातात. या धावांना रोख लावण्याचं काम करावं लागेल. यावेळी बघूया आणखी एक मोठा फटका आहे आणि 6 धावा. षटकार बिगी. बघूया अरबाज. इथून कमबॅक करावं लागेल अरबाज याला. यावेळी फटका फसलाय. बघूया क्षेत्ररक्षक तिथे आणि इथून कॅच सोडलेला आहे. साजिद होते तिथे पण नक्की झेल घेता आला नाही. जीवदान जीवनदान वाटतं हातावर लागले आहे. जर जास्त दुखापत झाली तर कलवा साजिद वाटतं हातावर पडला डायरेक्ट चेंडू. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. बघूया मला वाटतं किती धावा धावून पूर्ण करा. चेंडू अखेरीस गेलाय सीमा रेषा पार. वाटतं विचार केला. धाव संख्या 67. इथून कमबॅक पाहिजे पण कमबॅक कुणाला भेटत नाही. 15ची सरासरी जास्त गाठलेली आहे आतापर्यंत. म्हणजे 17ची सरासरी सध्या चालू आहे. शेवटचा बॉल आहे. यावेळी नक्कीच आणखी एक मोठा फटका. आणखी 6 धावा. षटकार. लेफ्ट हँडेड फलंदाज गोलंदाज नक्कीच. कारण एक अतिरिक्त गोलंदाज असेल त्याला कुठेतरी हा ओव्हर द्यायचा होता. कारण नक्कीच मेंटेनन्स मध्ये होता स्कोर पण आता मेंटेनन्सच्या बाहेर गेलाय. तर रिझल्ट स्टार संघाच्या सर्व खेळाडूंना जेवण्यासाठी मला वाटतं आपल्या सेल्फी पॉइंट वर बोलावलेला आहे. रिझल्ट स्टारचे खेळाडू जिथे कुठे असतील. 4 मिनिटं होती पण आपले षटकार पण गेले. आपले बॉल साठी टायमर गेला म्हणून आपण पॉज घेतला होता. नाही तर दुसरा कुठलाच टाइम वेस्ट झाला नाही. फक्त आणि फक्त चेंडूच बाहेर गेले. 3 षटकार आले. आता
चला फलंदाजासाठी आता पारितोषिक आलंय. लागोपाठचे 3 षटकार जर लगावले तर डॉलर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. जी धावगती आधी येत नव्हती ती आता वाहू लागली आहे. धावा आता येत आहेत मैदानाच्या आत. पटका तर खेळलाय. किती धावांकरिता 3 मधला पहिला आलाय. आता लागोपाठचे जर 2 आले तर 1000 रुपयांचा पारितोषिक डॉलर यांच्याकडून नक्कीच देण्यात येईल. पहिला तर आलाय. अजून लागोपाठचे तर 2 आले तर 1000 रुपयांचं पारितोषिक फलंदाजाकरिता आहे. समोरची दिशा यावेळेला निवडली आहे. कितवर लांब हा देखील आलाय. काय फलंदाजी होते आता. लागोपाठचे 2 षटकार. लागोपाठचे 2 आले. तिसरा जर आला तर 1000 रुपयांचा पारितोषिक श्रीकांतवर आता हल्ला चढवला गेलाय. हा सुद्धा आलाय आणि 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा डॉलर याच्याकडून फलंदाजासाठी. वॉट अ बॅटिंग. नुकतंच मला कळतंय की हा देखील फलंदाज बीच क्रिकेट जास्त प्रमाणात खेळत असतो. पण आता ते षटकार आले त्याच्या बॅटमधनं. श्रीकांत इज अंडर प्रेशर नाव. लागोपाठचे 3 उत्तुंग षटकार. 1000 रुपयांचं पारितोषिक देखील आलंय. यावेळेला हा देखील बॉल स्लॉट मध्ये होता पण आता बचावलाय श्रीकांत. आणि एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. UCPL मधील आतापर्यंत सर्वाधिक धाव संख्या 91 धावा आतापर्यंत झालेली आहे. आणि अजूनही हे चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. हा देखील चांगला स्ट्रोक आहे. पाहूया किती धावा मिळतील या फटक्यावर. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव झाली आहे. दुसऱ्यासाठी निघालेत सुद्धा आणि या 2 धावा देखील पूर्ण. वा. तिसऱ्यासाठी देखील निघाले आहेत आणि थ्रो तर झालाय. आणि हो आता फलंदाज होईल बाद. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर येऊ द्या. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. लगेच जा फलंदाज. शेवटचा 1 बॉल आहे आणि धावसंख्या आता उच्चांक गाठला या UCPL मधील. पण इनिंग क्रमांक 2 मध्ये देखील एकूण एक बलवत्तर खेळाडू आहेत. प्रतीकला आपण पाहणार आहोत. सुनील आहे, श्रीकांत आहे आणि अजून बरेच खेळाडू त्या टीम मध्ये देखील आहेत. धावसंख्या क्रिकेटच्या पटलावर कुठलीही मोठी नसते. जर ते षटकार लगावू शकता तर तुम्ही देखील लगावू शकता. हीच मनस्थिती असली पाहिजे जेव्हा कधी तुम्ही बॅटिंग करता जाता मैदानाच्या आत. लिंकन अगदी त्याची बॅट तडपली आहे मैदानाच्या आत. षटकार चौकाराची भाषा तो बोललाय आजच्या या इनिंग मध्ये. शेवटचा बॉल इनिंग क्रमांक 1 मधील. या वेळेला निर्णय येईल वाईट बॉलचा. डाऊन द लेग आहे. स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयास होता आणि लिंकन स्वतःकडे स्ट्राईक देखील ठेवणार आहे. चला नवीन फलंदाज लवकर येऊ द्या. थोडा क्विक करा. लिंकन करिता 10 चेंडू आणि 37 धावांची एक निर्भीड
आणि बेधडक अशी पारी खेळली आहे त्यांनी स्वतः संघाकरिता आणि उच्चांक देखील आता गाठलाय इनिंग क्रमांक 2 मध्ये. मॅच आता पुन्हा एकदा रंगात येईल. या धावा पूर्ण केल्या जातील का या धावा करण्यापासून रोखलं जाईल, काय घडेल काय बिघडेल पाहणार आहोत इनिंग क्रमांक 2 मध्ये. पण त्याआधी पुन्हा एकदा डीजेला संधी देऊयात. येस डीजे. जादू से अपना हाई ऑन स्टाइल मतलब फुल ऑन धमाका. हिलेगी मस्ती और झूमेगा नाका, अल्टी पल्टी शॉटचा भडका. हे अपरकट हेलिकॉप्टर मजबूत तडका समोर चाला. उडू दे तो षटकार जाऊ दे फोर, दादूचं एक शॉट वन मोर. उडू दे तो षटकार जाऊ दे फोर, दादूचं एक शॉट वन मोर. डीजे चिंटू यांचा नक्कीच हातभार पाहतोय. आमच्या आवाजाची काळजी देखील डीजे चिंटू यांच्या मार्फत घेतली जाते. थँक्यू डीजे चिंटू, आपलं देखील मनपूर्वक आभार. आणि नक्कीच गाणी अगदी एनर्जेटिक ते लावतात. असं कुठलंही गाणं नाही आहे जे त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे आणि म्हणूनच मजा देखील येते. चला मॅचला करूयात पुन्हा एकदा सुरुवात. उच्चांक गाठलाय
ला करूयात सुरुवात. आणि ही एक जी टीम आपण पाहतोय ना गोलंदाजी करणारी, सुपर ओव्हर पर्यंत ते जाऊन पोहोचले होते. शेवटचा तो एक बॉल आणि 2 धावांची गरज होती, पण आता मॅच दुसरी आहे, उच्चांक गाठलाय. मॅचला करूयात सुरुवात. भावेशचा पहिलाच बॉल खेळलाय पॉईंटच्या दिशेने आणि धाव घेण्याची कुठलीही संधी नाहीये. आणि भावेशची जर हेअरस्टाईल आपण पाहिली ना तर 90sच्या बॉलर सारखी हेअरस्टाईल आहे त्याची, अगदी केस अगदी मागपर्यंत, आणि तो थांबत नाही बघा. बॉल टाकतो परत धावत येतो, परत टाकतो परत धावतो. भावेश कुठे काय संध्याकाळी मीटिंग वगैरे आहे का? व्हॉट अ बॉल. वा भावेश वा, सुंदर गोलंदाजी होते. गोरसाईचा एक खेळाडू आहे भावेश पवार, त्याचा देखील लेफ्ट हँडेड गोलंदाजी आपण पाहतो. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर्स इन टेनिस बॉल क्रिकेट. पण आता हा भावेश उत्तनच्या नगरीत चांगलीच गोलंदाजी करू लागलाय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि अगदी रोखून ठेवलंय फलंदाजांना. सुनीलने रिव्हर्स देखील खेळण्याचा प्रयास केला, पण तो देखील बॉल पाहिलात ना तर आपल्या लोकल लँग्वेजमध्ये काय म्हणतो, अगदी बुंद्यात टाकलाय तो बॉल. चला खेळाडूंनो लवकर या, लवकर बाहेर या. आता भावेश थांबलेत, थोडीशी रनअपमध्ये बिघाड आपण पाहतोय. आणि नक्कीच जर विपुल असताना तर पुढच्या बॉलवर विपुल थांबला असता. दोन चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय आणि चांगलीच गोलंदाजी होते मैदानाच्या आत. पुन्हा एकदा भावेशला आपण पाहतोय. यावेळेला रिव्हर्स आणि सक्सेसफुल सुद्धा. किती धावा मिळतील आणि चेंडू निघून चाललाय सीमारेखा पार. हा येतोय UCPL षटकार, 6 धावा. फटका खेळलाय. सुनील देखील सांगतोय की जरी तुम्ही उच्चांक गाठला असाल ना तरी आम्ही सुद्धा काही कमी नाही आहोत, आम्ही देखील त्या धावा करू शकतोय. आणि तोच फटका देखील आलाय आता त्याच्या बॅटमधनं, षटकार आलाय. यावेळेला फुलटॉस, पण दिशा थोडीशी चुकीची निवडली आहे. धावा मिळतील फक्त आणि फक्त 2 घोषांकी क्षेत्रात. हा बॉल जाऊन आता पडतोय. धाव संख्या 8 आणि चला बॉल पुरवायचा आहे मैदानाच्या आत लगेचच. चला जेडीची चावी जो कोणी शोधून आणून देईल, KTMची चावी आहे, त्याला 5000 रुपयांचं पारितोषिक आहे जेडी तर्फे. फक्त चावी आणून द्या. जेडीच्या बाईकची चावी हरवलेली आहे, KTMची चावी आहे ती. चला सॅमसनकडे ती चावी भेटली आहे. सॅमसन संध्याकाळची सोय झाली आहे का? अच्छा हा झाली आहे. सॅमसन तिथून मला दिसतोय, हसतोय तो बघा, तयार झालाय सॅमसन. आता वळत पुन्हा एकदा मॅचकडे. 8 धावा स्कोअरबोर्डवर आपण पाहतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स वळले, पण काय चाणाक्ष आणि चतुर गोलंदाज आहेत भावेश. त्यांनी पाहिलं, हेरलं की सुनील पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याच्या प्रयासात आहेत. त्यांनी चेस केलं फलंदाजाला आणि बॉल डॉट येतोय. आता भावेशला आपण पाहतोय षटक क्रमांक 1 हाताळण्याकरिता, अगदी पॉवर प्ले करिता परफेक्ट गोलंदाज आहे. समोरची दिशा जर आपण पाहिली तर अगदी ओपन ठेवली गेली आहे. आणि आता शेवटच्या दिशेने फक्त ग्लाइड करायचं होतं त्या बॉलला. बॉल येतोय डॉट. षटक क्रमांक 1 ची होते समाप्ती. धाव संख्या 8 बिनगडी बाद. मॅचचं काय चाललंय त्यापेक्षा जेडीचं टेन्शन मला बघवत नाहीये. चावी हरवली आहे त्यांची.
आठ धावा आपण पाहतोय धाव फलकावर आतापर्यंत. वॉल स्ट्रोक यावेळेला अगदी बॅट आणि बॉलचा परफेक्ट संपर्क. बॉलला पाठवलाय आउट ऑफ संपर्क. अजून एक षटकार. 6 धावा. या चेंडूवर आता प्रहार चढवलाय. षटकार आलाय. मिड विकेटच्या बाहेर अगदी फेकून दिलं त्या बॉलला. यावेळेला अगदी कोला टाकलेला पण मोठा गॅप. अगदी गॅप शोधून काढलाय आणि हा वेळेला बॉल निघून देखील जाईल सीमारेखाच्या बाहेर. 4 धावा येतील आता. चौकार. आपण पाहिलं तर एक मोठा स्ट्रोक आला होता, पण त्यानंतर आता लागोपाठच्या 2 बॉलवर 2 मोठे प्रहार. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलाय, पण आता क्षेत्ररक्षक आहेत. चूक होणार नाही. फक्त आणि फक्त एकच धाव. या एका धावेने आता धावसंख्या पुढे सरकते. 19 धावा. वळच मॅचकडे पुन्हा एकदा. चांगला द्वंद्व चालू आहे. या वेळेला दिशा पुन्हा एकदा मी तर म्हणेन थोडीशी चुकीचीच निवडली आहे, कारण फटका कितीवर लांब जरी गेला तरी धावा फक्त आणि फक्त 2 मिळतील, कारण गोशांकित क्षेत्र आहे त्या ठिकाणी. यावेळेला रिव्हर्स. व्हॉट अ स्ट्रोक. शॉट ऑफ द डे. वॉट अ बॅटिंग. षटकार. 6 धावा. अगदी हवेच्या विरोधात हा स्ट्रोक आलाय 6 धावांकरिता. या वेळेला बघा काहीतरी वेगळं करायच्या नादात आता गोलंदाज चुकतोय. वाईट बॉल येतोय. पंच देखील खेळवतायत. येस, इट इज अ वाईट बॉल डाऊन द लेग. वाईट बॉल आता आलाय. धावसंख्या झाली 28 आणि अजूनही एकही गडी बाद झालेला नाहीये. शेवटचा एक बॉल असेल या पहिल्या षटकातील, दुसऱ्या षटकातील. आणि त्या रिव्हर्स स्ट्रोक नंतर आता रिव्हर्स कव्हर करत असताना तो क्षेत्ररक्षक तिकडे लावलाय. डीप पॉईंटच्या दिशेने आपण पाहतोय. यावेळेला दिशा समोरची निवडली आहे. वेकंट एरिया आहे. क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय, प्रयास करतोय. काय बॉल अडवू शकेल का? तर नाही. बॉलला चकवून बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक वेळेला 4 धावा.
डाउन पोस्टली 32 धावा 32 रन पर अब ये स्कोर जा पहुंचा है। अब थोड़ी सी यहाँ पर टीम मीटिंग भी होती हुई, जिस तरीके से बल्लेबाजी हो रही है मैदान के अंदर, जैसे कि मैंने कहा था कोई भी स्कोर बोर्ड यहाँ पर बड़ा नहीं होगा, इसी के लिए अब इक्वेशन भी चेंज होगा। 18 बॉल में अब 64 रनों की जरूरत होगी। 18 बॉल 64 रनों की जरूरत, 18 बॉल 64 रन रिक्वायर्ड, 18 चेंडू आणि 64 धावांची गरज। लेकिन फिर एक बार अब भावेश के ऊपर भरोसा दिखाया गया है। भावेश को वापस एक बार बॉलिंग मार्क पर अब लाया गया है। बहुत ही क्रूशियल ये ओवर रहेगा। अब अयान को भी आप देख पा रहे हो मैदान के अंदर, टेनिस क्रिकेट 0916 के द्वारा, जिन्होंने आज टेनिस बॉल क्रिकेटर्स को एक नया प्लेटफॉर्म दिया है अपने इंस्टाग्राम रील्स की ओर से, जिन्होंने हर एक प्लेयर को आगे बढ़ने का एक नया प्लेटफॉर्म दिया है। जिस तरीके से आपने देखा ISPL में भी अगर मोस्ट वैल्यूएबल प्लेयर की हम बात करें तो वो भी ऑडियंस पोल यानी कि डिजिटल मीडिया पे आप कितने फेमस हो उसके ऊपर ही दिया गया था, और इसी के लिए रील्स भी कटना बहुत ज़रूरी है, और वही खिलाड़ी अब मैदान के अंदर भी। लेकिन इक्वेशन की अगर बात करूं, 18 बॉल और अब 64 रनों की रहेगी ज़रूरत, 18 बॉल्स एंड 64 रन रिक्वायर्ड नाउ। अब देख रहे हो उत्तन चौक प्रीमियर लीग UCPL 5th सीजन 2026 की अभी तक की उत्तन के परिसर में सबसे बड़ी है प्रतियोगिता। इस बार आगे खड़े फील्डर है वहां पर, लेकिन नहीं रुकेगी ये गेंद। कितने रन मिलेंगे इस बार? पूरे 4। यह हता हुआ UCPL 4 रन। समीकरण बदलता हुआ यहां पर 17 बॉल और 60 रनों की रही जरूरत। 3 से 4 बड़े स्ट्रोक फिर एक बार इस मैच में लाने का काम करेंगे बल्लेबाजी करने वाली टीम को। अब ये फुल टॉस थी, अब अपील हाफ हार्टेड हुई है यहां पर। सुनील वही कहते हुए कि बिल्कुल आपने एक बहुत ही आसान मौका यहां पर गवाया है। जिस बॉल को आप फेंक सकते थे बाउंड्री लाइन के बाहर, उसे आपने बिल्कुल अब मिस कर दिया है। इसी की वजह से ये डॉट बॉल, और अब 16 बॉल और 60 रनों की जरूरत है। 16 गेंदें और 60 रनों की दरकार। भावेश फिर एक बार तैयार अपने बॉलिंग मार्क पर। इस बार गति में परिवर्तन जरूर किया था, एक जाल बुना था यहां पर, और इस जाल में फंसे भी है बल्लेबाज। पहली विकेट यहां पर गिरती हुई। चलिए अगले बल्लेबाज जल्द से जल्द पहुंचना है। प्रतीक गरे होंगे नए बल्लेबाज। ओवर टू यू डीजे। नए बल्लेबाज जो अमूमन हमने उन्हें गेंदबाजी करते हुए देखा है, लेकिन जब उत्तन की सरजमीन पर खेलने उतरते हैं तो बिल्कुल बल्लेबाजी भी हम उनकी देखते हैं। प्रतीक आए हैं बैटिंग मार्क पर। प्रतीक ने आते ही साथ यहाँ पर बैट तो चलाया है, लेकिन अब ये डॉट बॉल अयान के हाथों में बिल्कुल वो गेंद जाकर समाई थी। बिल्कुल एक सेफ फील्डर। डॉट बॉल अब आया है। इस डॉट बॉल के साथ समीकरण फिर एक बार अब चेंज होगा, इक्वेशन फिर एक बार अब बदलेगा। अब बड़े स्ट्रोक्स यहाँ से खेलने होंगे, बड़े स्ट्रोक्स की यहाँ पर दरकार रहेगी। बिल्कुल अगर गेंदबाज की बात करें तो बिल्कुल कपिल देव की तरह उनकी हेयर स्टाइल है 1983 में जिस तरीके से, और एक वेरिएशन यहां पर करने का प्रयास, लेकिन अब गलती हुई है। प्रयास तो बढ़िया था, इस बार रॉन्ग वन करने का प्रयास किया था गेंदबाज ने, लेकिन अब ये डॉट बॉल आया, व्हाइट बॉल आया है। प्रतीक ने भी बिल्कुल देखकर भाप लिया था कि जी हाँ इस गेंद को छोड़ देना चाहिए। एक्स्ट्रा के रूप में और एक रन ऐड हुआ है। अब इस बार बढ़िया गेंद थी, कवर्स के और खेला जरूर है, लेकिन जब तक के बॉल को गैदर कर पाते एक रन आसानी से पूरा हो जाएगा यहां पर। अब आखिरी एक गेंद होगी। अब सुनील को इस एक गेंद पर वो बड़ा स्ट्रोक खेलना होगा, वरना वो इक्वेशन और ज्यादा डिफिकल्ट कहीं ना कहीं होगा। अब आखिरी गेंद भावेश के इस ओवर की। व्हाट अ बॉल, बिल्कुल जड़ में रखा था इस गेंद को। कोई भी मौका नहीं था यहां पर सुनील के पास कि वो अपने बैट को खोलकर वो बड़ा स्ट्रोक खेल पाते।
एक और सफल ओवर यहां पर पूरा होता हुआ। और स्कोर की अगर बात करें तो स्कोर जा पहुंचा है 39 रनों पे अब। यस डीजे। ऑन फील्ड डिसीजन है। चलिए यस डीजे। समीकरण की अगर बात करें तो अब 11 गेंदें और 57 रन की ज़रूरत है। नए बल्लेबाज श्रीकांत अब आए हैं, क्षमता पूरी है लेकिन अब वो यहाँ पर डिलीवर करना होगा। कट किया है इस बार, फील्डर है वहां पर अयान के हाथों में। जी नहीं, अयान नहीं है वहां पर, लेकिन बहुत ही बढ़िया यहाँ पर कैच पूरा होता हुआ। श्रीकांत आए और श्रीकांत फिर एक बार पवेलियन की ओर लौट गए। यहाँ पर गेंदबाज देखना बहुत ही जरूरी होगा कि क्या वो हैट्रिक अब पूरी कर पाएंगे। सैनियो अब हैट्रिक पर है और मौका तो जरूर बना था हैट्रिक पूरा करने का, लेकिन अब बाल बाल बचे यहाँ पर बल्लेबाज। सिर्फ एक ही रन अब लिया जाएगा। बंटी अब आए और बंटी ने स्ट्राइक भी अब रोटेट कर दी है यहाँ पर प्रतीक के। और प्रतीक का बल्ला इस प्रतियोगिता में ज़्यादा बात नहीं कर पाया है, लेकिन अब उन्हें वो बड़े स्ट्रोक लगाने होंगे। प्रतीक गहरा जिन्हें हम बॉलिंग के लिए आज तक जानते हैं, बल्लेबाजी भी उतनी बढ़िया कर सकते हैं वो। लेकिन फिर एक बार बैट की एज, बॉल अब निकलता हुआ सीमा रेखा के पार नहीं, अब रोकना होगा और रोका भी है। एक का परिवर्तन यहाँ पर दो में भी किया है। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट्स, लेकिन अब सिंगल डबल्स इक्का दुक्का से यहाँ पर कोई बात बनने नहीं वाली। बड़े स्ट्रोक्स के साथ ही आपको इस मैच में खेलना होगा, क्योंकि फर्स्ट इनिंग अगर बात करें तो श्रीकांत पर जो प्रहार किया गया था, सुनील पर जो प्रहार किया गया था, उसी के वजह से अब ये इतनी बढ़िया स्कोर आप देख पा रहे हो। अब कट करने का प्रयास, फील्डर है वहां पर, बड़ा कैच। चले इस बार प्रतीक को भी अब लौटना होगा। यस डीजे।
इस ओवर में अब सैनियों की जिन्होंने बल्लेबाजी भी बहुत बढ़िया करी थी, अब गेंदबाजी भी उसी तरीके की करते हुए, और एक विकेट का मौका है। अब बॉल बिल्कुल बहुत ही ऊपर है हवा में, बढ़िया जजमेंट और बढ़िया एफर्ट भी, लेकिन कैच अप हुआ है ड्रॉप। लेकिन एफर्ट के लिए तालियां तो बनती है दोस्तों, एक बार तालियां हो जाए इस एफर्ट के लिए, जहां पर बॉल को देखा और बिल्कुल कूद गए थे कैच पकड़ने के लिए। कैच तो कंप्लीट नहीं हो पाया, लेकिन अब रन भी उस पर 2 आए हैं। ओवर की फिर एक बार हुई है समाप्ति, और इस ओवर के बाद अब स्कोर जा पहुंचा है 44 पर। आखिरी 6 गेंदों का खेल अब होगा शेष, तब तक के मौका देंगे फिर एक बार हमारे डीजे को। छह बॉल और 52 रनों की जरूरत होगी, यानी कि इम्पॉसिबल अब जिसे कहा जा सकता है, कोई चमत्कार ये बचा पाएगा बल्लेबाजों को। पहली गेंद यहां पर रिवर्स खेलने का प्रयास था, 1 रन के लिए दौड़े जरूर है और वो 1 रन पूरा भी कर लिया जाएगा। अब 5 गेंदों में 51 रनों की जरूरत होगी, बहुत बड़े मार्जिन से कहीं ना कहीं इस मैच में जीत के और अब आगे बढ़ते हुए। पांच बॉल 51 रनों की जरूरत है अब, और एक बढ़िया गेंद बाउंड्री लाइन पर जाएगी ये गेंद। एफर्ट थोड़ा सा कम रहा था, अब थोड़ा सा यहाँ पर एटीट्यूड बदलता हुआ गेंदबाजी करने वाली टीम का, वो जानते हैं कहीं ना कहीं जीत के अब बिल्कुल पास वो जा पहुंचे हैं। आखिरी 4 बॉल अब बचे होंगे इस मैच में, और जैसे ये मैच खत्म होगा विजेता टीम से रिक्वेस्ट करूंगा जल्द से जल्द आपको आना है टॉस के लिए। इस बार ये ऑफ कटर थी, इसे बापा और फेंक दिया है बिल्कुल सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। आखिरी 3 गेंदों का अब खेल होगा यहां पर बाकी, और एक बड़ा स्ट्रोक, ये भी गेंद 6 रनों के लिए निकल जाएगी सीमा रेखा के बाहर, और एक बड़ा हिट सिक्सर। मैच बॉल भी आ चुका है मैदान के अंदर। आखिरी की 2 बॉल, अब स्ट्रोक तो बड़े अब आ रहे हैं लेकिन बहुत ज़्यादा लेट मैं तो कहूँगा। इस बार शॉर्ट बॉल थी, बैट की एज, बॉल निकल जाएगी लॉन्ग स्टॉप रीजन में, जब तक के बॉल उठा पाते केवल 1 रन। आखिरी गेंद इस इनिंग क्रमांक 2 की, और बहुत अच्छा खेल दिखाया है यहाँ पर टीम जंबो किंग्स ने, इस मैच को जीत लिया है। चलिए कैप्टन को आना है, टीम जंबो किंग्स कैप्टन, बिना कोई टाइम वेस्ट करिए आइए जल्दी मंच पर आइए, टॉस करेंगे हम अगले मैच का, और मैन ऑफ द मैच को भी हमारे मंच पर मैन ऑफ द मैच के साथ हम टॉस भी करेंगे, और तब तक सुने